महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतर अजित पवार गटात हालचालींना वेग आला आहे। नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार, राष्ट्रवादीची पुढील रणनीती काय असेल, पाहूया विस्तारित बातमी। महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाचे किंवा अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीचे नेतृत्व नवाब मलिक करणार असून महानगरपालिका निवडणुकीतील निकालांचे सखोल विश्लेषण करणे हा बैठकीचा मुख्य उद्देश आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक हे पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते। मात्र 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालामध्ये मुंबईत भाजप आणि शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आलंय, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीवर मोठा परिणाम झालाय। या निवडणुकीत नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलंय। याच पार्श्वभूमीवर आता पक्षाने आत्मपरीक्षणाची भूमिका घेतली असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी नव्या रणनीतीवर चर्चा होणार आहे। तसंच काही ठिकाणी शरद पवार गटासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये समन्वयाने लढण्याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आता वर्तवली जाते।